सांगलीत भाजपाच्या माजी महापौर गीता सुतार व त्यांचे पती सुयोग सुतार यांनी यंदाची महापालिका निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतलाय. तशी घोषणा त्यांनी केली. त्यामुळे सांगलीत प्रभाग 17 मध्ये भाजपाला मोठा धक्का बसलाय. आमदार सुधीर गाडगीळ यांनीही त्यांच्याशी दोनदा चर्चा केली, पण सुतार दाम्पत्य निर्णयावर ठाम राहिले. महापालिकेवर 2018 मध्ये पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकला. यावेळी प्रभाग 17 मधून भाजपाचे 3 व राष्ट्रवादीचे 1 असे 4 जण विजयी झालेत. यात गीता सुतार यांचा समावेश होता. पहिल्यांदाच नगरसेविका झालेल्या सुतार यांना 1.25 वर्षातच महापौर पदाची संधी मिळाली. त्यांच्या काळात सत्ताधारी व विरोधकात समन्वय राखून कारभार झालाय. यंदा प्रभाग 17 मधून माजी महापौर गीता सुतार व त्यांचे पती सुयोग सुतार यांच्या नावाची चर्चा होती. प्रभागात ओबीसी प्रवर्गासाठी राखीव जागेवरून सुयोग सुतार रिंगणात उतरतील असे सांगितले जात होते. खुद्द आमदार सुधीर गाडगीळ यांनीही सुयोग यांच्याशी फिल्डिंग लावली होती. पण आता दोघांनीही निवडणूक लढविणार नसल्याचं जाहीर केलंय. पक्षाने दिलेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत अपरिहार्य कारणास्तव निवडणुकीतून माघार घेत असल्याचे पत्रक त्यांनी दिलंय. तसेच पक्षाच्या उमेदवारांची प्रचार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. सुतार यांच्या या निर्णयामुळे प्रभाग 17 मध्ये भाजपाला मोठा धक्का बसलाय.